मी तुम्हाला आता ही सगळी दृश्य दाखवतो। या मी जिथे उभा आहे याच्या 100 मीटर मागे जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि याच पुतळ्याखाली जे आहे ते सकाळी विश्व हिंदू परिषदेकडून आंदोलन करण्यात आलं होतं। या पुतळ्याच्या दोन बाजूला जे आहे ते दोन वेगवेगळे गट राहतात। एका बाजूला एक वेगळा गट आणि दुसऱ्या बाजूला दुसरा गट। ज्यावेळी हे सगळं आंदोलन झालं त्यावेळी जे आहे ते हे दोन्ही गट आमोरासमोर आले होते आणि जो दुसरा गट आहे तो इथं जे आहे ते हावी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे इथं आता मोठ्या प्रमाणात जो आहे तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपण समोर पाहतोय की काही वाहनांची देखील इथं जाळपोळ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जे आहे ते पोलिसांनी अश्रुधुराच्या कांड्या इथं फोडलेल्या आहेत। त्यामुळे आता सर्वत्र अंधार झालेला या सगळ्या भागातला पॉवर जो आहे तो कट करण्यात आलेला। इंटरनेट सेवा जी आहे ती या सगळ्या भागातली आता बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे इथं आता सर्वत्र अंधार आणि त्यातला त्यात आता धूळ कांड्या सोडल्यामुळे जे आहे ते इथली गर्दी जी आहे ती निवळण्यात आता पोलिसांना यश आलेलं। मात्र ही सगळी दृश्य जर तुम्ही रस्त्यावरची पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की इथं थोड्या वेळाआधी काय परिस्थिती होती। कारण नागरिकांकडून जी आहे ती पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली होती आणि ती दगडफेक झाल्याच्या आता इथं आपल्याला हे सगळे पुरावे पाहायला मिळत आहे। अनेक पोलीस कर्मचारी जे आहेत ते यामध्ये या सगळ्या दगडफेकीमध्ये जे आहे ते जखमी झाले होते। मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या भागामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। QRT पोलीस असेल, स्वतः पोलीस आयुक्त असेल, पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी असेल, हे सगळे जे आहे ते आता या सगळ्या भागामध्ये तैनात करण्यात आलेले आहे। आता इथला तणाव जरी निवळला असला तरी मोठ्या प्रमाणात जे आहे ते काही नागरिक आजूबाजूला दडून असल्याचं लक्षात येतं। त्यामुळे कोम्बिंग ऑपरेशन आता पोलिसांकडून इथं राबविलं जात आहे। आपण पाहतोय की इथं पार्क असलेली गाडी देखील जी आहे ती पेटवून देण्यात आली होती। फायर ब्रिगेडच्या माध्यमातून आता त्या गाडीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न जो आहे तो इथं फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांकडून केला जातोय। इथून थोडं समोर गेला तर दुसऱ्या गटांचा तो भाग आहे। त्यामुळे इथून पुढे आज रात्री या भागामध्ये जी आहे ती ही आंदोलनाची आग जी आहे ती धगधगत राहू शकते आणि त्या दृष्टीनं जे आहे ते या परिसरातला आता पॉवर कट पोलिसांना केलेला आहे। इंटरनेट सेवा जी आहे ती बंद केलेली आहे आणि आता पोलिसांकडून या भागामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबवायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय की पोलिसांना आता ग्रीन सिग्नल मिळालेला आहे समोर जाण्यासाठी। त्यामुळे आता पोलिसांचा एक गट जे आहे ते इथून समोर जात आहे। समोर नेमकं काय आहे याची जाणीव नाही आहे कारण समोर आणखी नागरिक आहेत ते दगडफेक करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। इथं अश्रुकांडांचा वापर केलेला आहे त्यामुळे दृश्यमानता कमी आहे। मात्र आपण आता इथं पाहिलं की फटाके जे आहेत ते नागरिकांकडून फोडण्यात आले। दगडफेक अजूनही त्या भागातून सुरू आहे। आपण पाहतोय की समोरून दगडफेक केली जात आहे आणि आता पोलिसांकडून जे आहे ते अश्रुकांडांचा पुन्हा एकदा इथं वापर करायला सुरुवात झालेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे मात्र दगडफेक होत आहे त्यामुळे पोलिसांना समोर जायला जे आता अडचणी निर्माण होत आहे। इथं असलेली गाड्यांची जी आहे ती पेटवली जात आहे, नासधूस केली जात आहे। अंधार या सगळ्या भागात झालेला आहे त्यामुळे इथून पुढे हे सगळं ऑपरेशन राबवताना अनेक अडचणींचा सामना पोलिसांना करावा लागेल। मात्र हे सगळं करत असताना नागरिकांनी शांतता बाळगावी, कुठल्याही प्रकारचा जातीय तणाव निर्माण होणार नाही या दृष्टीने जे आहे ते खबरदारी घेण्याचं। अगदी बरोबर आहे। परिसरातला तणाव अजूनही निवळलेला नाही। उदय, तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा रिपोर्टिंग करताना। अतुल लोंढे सध्या आपल्यासोबत आहेत। अतुलजी, मोठा वाद दोन गटामध्ये झाला आणि नागपूर कसं धुमसलंय, कसं पेटलंय हे दृश्यांमधनं आपण पाहतोय। अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। मी त्या नागपूरचा स्वतः नागरिक आहे। माझं लहानपणापासून मी वाढलो आणि त्या महाल एरियातच वाढलो। ही संत ताजुद्दीन बाबांची नगरी आहे। तिथे हिंदू मुस्लिम दोघेही जातात। रामाचा रथ सुद्धा मुस्लिम तिथे ओढतात सुधारेश्वर मंदिरामधला। अशा चांगल्या वातावरणाच्या नागपूरमध्ये जर असं होत असेल तर ज्या लोकांना या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अशांतता पसरवून मूळ मुद्द्यांपासून बगल द्यायची आहे त्यांचं फावेल एवढंच मला आपल्या माध्यमातून नागरिकांना सांगायचं आहे। जे आपले मुद्दे आहे, आपण लोकशाहीमध्ये आपलं स्वतःचं सरकार आहे, आपण निवडून दिलेलं लोकांनी, तर त्याच्यासमोर आपल्याला मुद्दे मांडता येतील। अशा पद्धतीनं जर हिंसा केली तर त्यांना तेच पाहिजे नाही। त्यांचं सरकार आहे, आता त्यांचं सरकार असताना हे होत असेल तर कुठे ना कुठे शंका येते की बा हे यांना हे हवं आहे। कैलाश नागरेची जी आत्महत्या झालेली आहे ते या सरकारच्या नाकर्तेपणावरचा फार मोठा धब्बा आहे, तो काळा डाग पडलेला या सरकारच्या याच्यावर। शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, त्यांच्या मालाला भाव मिळत नाही, तिकडे संत्र्याच्या शेतकऱ्याचे प्रश्न वेगळे आहेत, कापसाचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, महिला सुरक्षेचा प्रश्न आहे। याच्यापासून कुठंतरी दुसरीकडे मुद्दे वळवण्याचा प्रयत्न आहे आणि हिंसा त्याचं स्वरूप आहे। हे या सगळ्या लोकांनी ओळखून घ्यावं आणि हा डाव यांचा हाणून पाडावा मला असं वाटतं। आता तो जो महाल चौक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, तिथे सगळेच लोक येतात।
आपण जर शिवजयंतीला बघितलं सगळेच लोक येतात तिथे, सगळ्याच जाती धर्माचे लोक येतात आणि तिथे जर असं होत असेल विशेषतः नागपूरमध्ये, ही गोष्ट हे आमचं सुद्धा फेलियर आहे. हे आम्ही पाहिलंच नाही असं कधी. जेव्हा देशभरात दंगली झाल्या तेव्हा आम्ही नागपूरमध्ये दंगली पाहिल्या नाही, आणि आज नागपूरमध्ये जर हे होत आहे तर नागपूर पण खराब करण्यामध्ये यश मिळालं का ह्या लोकांना, अशा पद्धतीची शंका आता आमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. हे अतिशय दुर्दैवी आणि अतिशय वाईट आहे. माझी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती आहे नागपूरच्या, की यांच्या या असल्या षडयंत्राला बळी पडू नका. आपण शांततेच्या मार्गाने घ्या, शांतता पाळा. आपण सगळे एक दुसऱ्याचे भाऊ आहोत. नाही, अर्थातच शांततेचं आवाहन सगळ्यांकडनं केलं जात आहे. नागपूरच्या महाल परिसरातली ही दृश्य, नेमकं काय झालं होतं? संध्याकाळच्या सुमारास 2 गट आमने सामने आले. धार्मिक कारणावरनं हा सगळा वाद किंवा ही तेढ निर्माण झाली. उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी जे याच परिसरात आहेत. उदय, आत्ता तिथे नेमकं काय घडतंय? उदय, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? कदाचित उदय यांच्याशी आपला संपर्क साधला जात नाहीये. बराच तणाव आहे तिथे आणि गोंधळी खूप जास्त आहे. अर्थातच थोड्या वेळानं पुन्हा एकदा उदय यांच्याशी संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करू. आत्ता जरी या परिसरामध्ये शांतता दिसत असली तरी सुद्धा काही वेळापूर्वी जमाव मोठ्या संख्येनं इथे गोळा झालेला होता. दोनही बाजूनी आक्रमकता पाहायला मिळाली. पोलिसांवरती दगडफेक करण्यात आली. आजूबाजूच्या वाहनांना सुद्धा आग लावण्यात आल्याची दृश्य आपण पाहिली. आजूबाजूला रहिवासी परिसर सुद्धा आहे. या रहिवासी परिसरामध्ये ज्या गाड्या पार्क केलेल्या होत्या, चारचाकी असोत दुचाकी असोत, त्यांच्यावरही दगडफेक झालेली आहे. या सगळ्या वादाला तत्कालीन कारण जे होतं ते आज सकाळी झालेल्या आंदोलनाचं, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद दोनही संघटनांकडनं आज सकाळी आंदोलन केलं गेलं. औरंगजेबाची कबर खुलताबादमधनं उखडून टाकावी या मागणीसाठी आणि या मुद्द्यावरनं आज शिवजयंती सुद्धा आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती या शिवाजी चौक परिसरामध्ये नेहमीच नागपुरातले अनेक नागरिक एकत्र येत असतात, छत्रपती शिवरायांना वंदन करत असतात. पण आज मात्र इथे वेगळं चित्र पाहायला मिळालं. 2 गट आमने सामने आले. प्रचंड मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली गेली, तोडफोड झाली. पोलीस लागलीच घटनास्थळी पोहोचले, परंतु पोलिसांनाही बऱ्याच मेहनतीनंतर, शर्थीच्या प्रयत्नांनंतर यश मिळवता आलं. नागपूरचा आतापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की नागपूर हे बोलते आहे की अमन का शहर आहे, त्याच्यामुळे याला कुठेही गालबोट लागता कामा नये अशी आमची इच्छा आहे. त्याच्यामुळं अतिरिक्त बळाचा वापर करण्याचीही आमची इच्छा नाही, परंतु नाविलाजाने त्या ठिकाणी आम्हाला करावं लागतं. अश्रुधुराचा मॉबला कमीत कमी इजा करावी त्या दृष्टिकोनातून मॉब पांगवण्यासाठी आम्ही अश्रुधुराचा वापर नाही. आपण मला थोडंसं काम करू दे, आपण नंतर बोलू. नाही, आपण पोलिसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. नेमकं काय झालं तेही सांगितलं. नागपूरला अशा अप्रिय घटनांची पार्श्वभूमी नाही, त्यामुळे सर्वांनी शांत राहावं, पोलिसांना सहकार्य करावं, कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये असं पोलिसांनी सांगितलंय. पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत आहेत. उदय, आत्ताची काय स्थिती, काय ताजी दृश्य? नक्कीच मी पुन्हा ही सगळी दृश्य तुम्हाला दाखवतो. एका बाजूनं हा सगळा भाग धगधगत असताना तर दुसऱ्या बाजूनं जे आहे ते या अश्रू कांड्यांच्या वापरामुळे जे आहे ते पोलीस असेल किंवा इथं बचाव कर्मचारी असेल त्यांना त्यांच्या डोळ्यामध्ये आणि छातीमध्ये श्वास घ्यायला त्रास होता. त्यामुळं आता काही नागरिक जे आहेत ते बाहेर आलेले आहेत आणि आपण पाहतोय की लोकांना पाण्याची जी आहे ती मदत केली जात आहे. मात्र जो इथून पुढचा दुसरा भाग आहे, जो दुसरा ग्रुप आहे तो अजूनही आक्रमक आहे. दगडफेक जी आहे ती इथं दोन्ही बाजूने केली जात आहे. इथं या भागामध्ये जे आहे ते खरं तर उड्डाणपुलाचं काम चालू आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाच्या कामासाठी जे आहे ते इथं JCB आणण्यात आली होती आणि त्या JCBला पेटवून देण्यात आलेला आहे. आपण इथं पाहतो की ती JCB इथं पेटवून देण्यात आलेली आहे, तिचे टायर पेटवलेले आहेत आणि त्या JCBच्या ओढाशाला जे आहे ते अनेक तरुण जे आहेत ते घोडक्यानं एकत्रित झालेले आहेत आणि तिथून जे आहे ती दगडफेक पोलिसांवरती केली जात आहे. आपण इथून पाहतोय की धुरांचा वापर जो आहे तो कांड्यांचा केला जातोय. पोलिसांकडून देखील आता जे आंदोलनकारी जे दगडफेक करतात त्यांना उत्तर देण्याचा जो आहे तो प्रयत्न केला जातोय. बॅरिकेड